कागल नगर परिषदेच्या श्री संत रोहिदास विद्या मंदिर इथं विद्यार्थ्यांची स्पर्धात्मकता वाढवणं आणि आधुनिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन येत्या जूनपासून पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यम वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव कागल नगर परिषदेच्या सभेत मांडण्यात आला। तसंच श्रीमंत पिराजीराव घाटगे विद्या मंदिराच्या जागेचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी पालिका कार्यालय आणि दुकानगाळे उभारून नगर परिषदेचं उत्पन्न वाढवण्याबाबतही चर्चा झाली। शाळेची इमारत जुनी असल्यानं कोर कमिटी नेमण्याचा निर्णय घेण्याचं निश्चित करण्यात आलं। कागल नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेत विषयपत्रिकेवरील एकूण 21 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। ऐनवेळच्या विषयात शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम आणि खर्डेकर चौकातील नवीन खोकी काढल्याचा मुद्दा उपस्थित झाला। यशिला पार्क परिसरातील उद्यानाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला। शहरात भूमिगत गटार योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे 109 किलोमीटर लांबीचे रस्ते खराब होणार असल्यानं नवीन रस्ते तयार करणं आणि युटिलिटी स्थलांतर कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी नामांकित प्रकल्प सल्लागार समिती नेमण्याबाबत चर्चा झाली। जैन समाजाच्या कार्यक्रमांसाठी शहरातील जागा अपुरी पडत असल्यानं 3518 चौरस मीटर जागा विकसित करण्याचा मुद्दाही चर्चेला गेला। शहराच्या प्रवेशद्वारावरील श्रीमंत सर पिराजीराव विद्या मंदिरची जुनी इमारत नव्या विकास योजनेनुसार पालिका कार्यालय आणि व्यावसायिक वापरासाठी विकसित करण्याबाबतही विचारमंथन झालं। इमारत जुनी असल्यानं यासाठी विशेष समिती नेमण्याचा ठराव करण्यात आला। पाणीपुरवठा विभागाला सध्या दरमहा 1 लाख युनिट विजेची गरज असून नवीन जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर ही गरज दुपटीनं वाढणार आहे। सध्या सौर ऊर्जा प्रकल्पातून 50,000 युनिट वीज निर्मिती होत असून ती वाढवण्याची आवश्यकता असल्याचं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी स्पष्ट केलं। तसंच टर्फ, स्विमिंग टँक, व्यायामशाळा आणि विजयादेवी गार्डनचा वार्षिक ठेका देणं, कत्तलखान्याच्या लिलाव प्रक्रियेबाबत निर्णय घेणं, विकास कामांसाठी कन्सल्टंट पॅनेलवर नवीन सल्लागार नेमणूक करण्याबाबत विचार करण्यात आला। कागल निढोरी राज्यमार्ग विस्तारीकरणासाठी बाधित नागरिकांची बैठक घेणं आणि खर्डेकर चौकातील खोकीधारकांचं पुनर्वसन करणं या विषयांवरही सभेत सविस्तर चर्चा झाली। सभेत नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, प्रकाश गाडेकर, नवल बोते, प्रवीण काळभर, सतीश घाटगे, अमित पिष्टे, सुशांत कालेकर, अरुण गुरव, उमेश सावंत, स्वरूपा जकाते, संगीता बारड, रजिया मुजावर, सेहरनिदा मुर्शिफ यांनी सहभाग घेतला।